पहा लक्ष द्या, आपल्याला पोलर कोऑर्डिनेट्स बघायचे आहेत. जसे आपल्याला माहित आहे की जे कोऑर्डिनेट्स असतात हे दोन प्रकारचे असतात. जनरली आपण 8, 9, 10 या 3 वर्गामध्ये तुम्ही जे कार्टेशियन कोऑर्डिनेट शिकले, म्हणजेच x, y ही जी ऑर्डर्ड पेअर असते, याच्यामध्ये x पहिले येतो y नंतर येतो. म्हणजे हा P पॉइंट हा रिप्रेझेंट करतो की x आणि y याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत. द ऍड्रेस ऑफ दॅट पर्टिक्युलर पॉइंट इन द गिव्हन क्वाड्रंट आपल्याला माहिती पडतात कार्टेशियन कोऑर्डिनेट्स वरून. जसे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत तसे पोलर कोऑर्डिनेट्स सुद्धा असतात. तर पोलर कोऑर्डिनेट साठी आपल्याला काय पाहिजे, तर ज्या पॉइंटचे आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स माहित आहेत त्याच पॉइंटचे आपण पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू शकतो. या पोलर कोऑर्डिनेट साठी आपल्याला काय माहिती पाहिजे, तर या ठिकाणी एक P जो पॉइंट घेतलेला आहे ज्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत P x, y, तर हा P पॉइंट हा ओरिजिन O पासून किती डिस्टन्सवर आहे ते डिस्टन्स फाइंड आउट करायचं असते आपल्याला, म्हणजे R ची व्हॅल्यू काढायची आहे. त्याच्यानंतर हा जो OP आहे याला म्हणतात पोल. मी तुम्हाला थेअरी मध्ये लिहून दिलेला आहे लक्षात. OP इज द पोल, म्हणजे हा या P पॉइंटचा म्हणजे O पासनं O इज द पोल, म्हणजे OP हा एक प्रकारचा पोल आहे. आणि या OP नी जो या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत तयार केलेला अँगल आहे ना थीटा, तर या थीटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. म्हणजे तुम्ही R ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट केली, म्हणजे तुम्हाला मिळतील पोलर कोऑर्डिनेट्स. मग आता हे पोलर कोऑर्डिनेट्स तर कसे काढायचे, तर बेटा आपल्याला युनिट सर्कल जे टॉपिक होता तर या युनिट सर्कल मध्ये आपण कॉस थीटा आणि साइन थीटा साठी दोन फॉर्म्युले लिहून घेतले होते. त्याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला होता साइन थीटा साठी. साइन कसा फाइंड आउट करायचा या पर्टिक्युलर P पॉइंट साठी. या P पॉइंटनी जर ओरिजिन सोबत काहीतरी अँगल तयार केला तर इथं या अँगलला साइनची व्हॅल्यू काय असेल, कॉसची व्हॅल्यू काय असेल, तर ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतो फ्रॉम द फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे हा, साइन थीटा इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पॉइंट ओके फ्रॉम द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस पासून जे डिस्टन्स असते ते असते y डिवाइड बाय रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे आपण सर्कल जर ड्रॉ केली या P पॉइंट मधून तर ती जनरली असते अशा प्रकारचा. जर तुम्ही सर्कल ड्रॉ केला हा ओके, तर या P पॉइंटचा डिस्टन्स या एक्स ऍक्सिस पासून ते y असेल आणि या सर्कलची रेडियस असते बेटा r, कारण की हा युनिट सर्कल आहे आणि जनरली आपण त्याला r सुद्धा घेतो. त्याची व्हॅल्यू 1 असते ऍक्च्युअली, पण आपण इथं r घेऊन राहिलो ओके. म्हणून साइन थीटा साठी फॉर्म्युला तयार झाला y/r. येस. त्याच्यानंतर कॉस थीटा साठी आपल्याला सेम फॉर्म्युला आहे. व्हॉट इज कॉस थीटा. कॉस थीटा साठी फॉर्म्युला आहे द डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट P फ्रॉम y ऍक्सिस. y ऍक्सिस पासून जे डिस्टन्स असेल ना ते डिस्टन्स असते बेटा x and divide by r again. So the two formulas can be obtained from that relation, and that formulas or the relations are x/r म्हणजे cos theta आणि y/r म्हणजे sin theta. तसे आपल्याला माहिती आहे x म्हणजे cos आणि y म्हणजे sin. सो x इज इक्वल टू हा r इकडे आला तर r cos theta आला, y इकडे ठेवला r इकडे आला तर हा झाला r sin theta. याला इक्वेशन नंबर 1 आणि 2. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की पोलर कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत, म्हणजे तुम्हाला r ची आणि थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. r ची आणि थीटाची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजेच काय, तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट्स मिळून जातील. तर पहिल्यांदा आपल्याला याला स्क्वेअरिंग आणि ऍडिंग करायचं इक्वेशन नंबर 1 आणि 2 ला. याला जर आपण स्क्वेअरिंग आणि ऍडिंग केलं तर आपल्याला काय मिळेल, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस r स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. याच्यातून r स्क्वेअर कॉमन घेतला, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. दिस इज द स्टँडर्ड आयडेंटिटी. याची व्हॅल्यू 1 होऊन जाईल, म्हणजे इथे राहील r स्क्वेअर आणि इकडे राहील स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. म्हणून r इज इक्वल टू व्हॅल्यू आली अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. म्हणजे पहा मग आता तुम्हाला इथं x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे, म्हणजे त्याच्या इक्वल असते r. म्हणजे तुम्हाला एक पोलर कोऑर्डिनेट मिळाला. दुसरा थीटा. आता थीटा साठी काय करायचं आहे, जसं मी इथं आता याला स्क्वेअरिंग आणि ऍडिंग केलं तर इथं करायचं डिवाइडिंग इक्वेशन 2/1. इक्वेशन 2 ला डिवाइड करायचं आहे बेटा तुम्हाला इक्वेशन 1 नी, तर y/x होईल r sin थीटा आपण r cos थीटा. r कॅन्सल करा, sin थीटा आपण cos थीटा म्हणजे tan थीटा होईल. आपल्याला y/x इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली tan थीटा. सो tan थीटा इज इक्वल टू y/x, म्हणजे थीटा इज इक्वल टू काय होईल, tan इनवर्स y/x. पाहिजेमध्ये सुद्धा y/x आहे, म्हणजे y आणि x हे दोन पॅरामीटर आहेत. या ठिकाणी सुद्धा x आणि y आहे, तिथे x आणि y आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट्स ते मिळाले r आणि थीटा, r, थीटा. परंतु हे पोलर कोऑर्डिनेट्स तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स माहिती पाहिजेत. पहा बरं, इथं x आणि y आहे, इथं पण काय आहे x आणि y आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना, सांगा मला.
समजून राहिलंय मी काय बोलत आहे? ओके, म्हणजे तुम्हाला येस पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स हे माहीत असणं आवश्यक आहे. आलं लक्षात? मग आता या दोन रिलेशन वरून आपण लिहू शकतो याच्यामध्ये की सो देअरफॉर द पोलर कोऑर्डिनेट्स आर पोलर कोऑर्डिनेट्स इज इक्वल टू आर कॉमा थीटा. कोणाचे आहेत हे? पी पॉइंटचे. लक्षात? म्हणजे पी ऑफ कोणता एक पॉइंट आर कॉमा थीटा आर द पोलर कोऑर्डिनेट्स. क्लिअर सगळ्यांना? काही प्रॉब्लेम याच्यात? ओके, याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला नोट्स पण तयार करायचे याचे, लिहून घ्या ते. आता याच्यावर आपण एक प्रॉब्लेम घेऊ. ओके, त्यामध्ये तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आता आपल्याला दोन रिलेशन हे माहीत पाहिजेत किंवा आपल्याला ते लक्षात राहिले पाहिजे. इथं काय आहे? थीटा इज इक्वल टू हा टॅन इनवर्स आहे बेटा. टॅन इनवर्स म्हणजे या ठिकाणी काहीतरी व्हॅल्यू येईल आणि ती व्हॅल्यू आपल्याला या टॅनच्या कोणत्या अँगलला असते म्हणजे तो अँगल मिळेल आपल्याला. ओके, हा प्रश्न आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट. कोणता पॉइंट आहे? ऑफ द पॉइंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर coordinates are 3,3. पहा असा प्रश्न आहे तुम्हाला दिलेला आता. 3,3 याचं सोल्युशन पाहू आपण. तर आता आपल्याला पहा याच्यामध्ये तुम्हाला जनरली आता माहित झालं तुम्हाला की आपल्याला काय काय काढावं लागते पोलर कोऑर्डिनेट साठी. तर पोलर कोऑर्डिनेट साठी आपल्याला दोन गोष्टी काढायच्या असतात. ओके, इथे लिहून ठेवतो मी. पोलर कोऑर्डिनेट साठी तुम्हाला आर ची व्हॅल्यू माहित पाहिजे. आर म्हणजे काय? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. अँड थीटा साठी आपल्याला थीटा काढायचा आहे म्हणजे टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स. क्लिअर? ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला काढायच्या. तर आता या ठिकाणी आपण लिहून घेऊ हिअर. ओके, कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ गिवन पॉइंट ओके आर लेट. तो एक मी पी पॉइंट घेतो की ज्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स होतात हे एक्स कॉमा वाय म्हणजेच तो आहे पी ऑफ 3,3. बरोबर तुम्हाला मान्य आहे का? हे मी जे रिलेशन लिहिलं आहे पी ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू पी ऑफ 3,3. हा प्रश्न आहे तुम्हाला दिला असं समजा. येस, म्हणजे हिअर एक्स इज इक्वल टू 3 अँड वाय इज इक्वल टू 3. खाली लिहायचं वी नो आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू. सांगा एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 3 म्हणजे 3 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर म्हणजे हा होईल 9 प्लस 9 म्हणजे इज इक्वल टू अंडर रूट 18. ओके, तर याला आपण आर इज इक्वल टू याला सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही. सांगा किती होईल व्हॅल्यू ही? अंडर रूट 18 ला आणखी तुम्ही कसं लिहू शकता? तर याला तुम्ही लिहू शकता 9 इंटू 2 म्हणजे हा होईल मग 9 इंटू 2 म्हणजेच 3√2 म्हणजे आर ची व्हॅल्यू किती झाली बेटा तुमची? 3√2 युनिट. लक्षात? सध्या नाही लिहिलं चालते, फक्त आर ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. दिस इज आर. आपल्याला त्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचं आहे? ओके, या पी पॉइंट साठी जो दिलेला पॉइंट पी आहे त्याच्यासाठी आपल्याला आता तो पोल कितीचा अँगल तयार करत आहे? यस, थीटा फाइंड आउट करायचा आहे. तर थीटा साठी मी लिहितो आता इथे वी ऑल्सो नो काय आहे? थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स. टाका याच्यामध्ये व्हॅल्यू वाय अपॉन एक्स. सो थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स वाय म्हणजे किती आहे रे? 3 अपॉन एक्स म्हणजे किती आहे? 3. ओके, काय होईल मग? थीटा इज इक्वल टू
टॅन इनव्हर्स किती होईल व्हॅल्यू 1, म्हणजे हे झाले टॅन इनव्हर्स ऑफ 1. याला कसं वाचायचं ते सांगतो तुम्हाला मी, लक्षात. ओके, ऍट विच अँगल काढा लागते ना तुम्हाला. ऍट विच अँगल टॅन हॅव द व्हॅल्यू 1. ओके, म्हणजेच टॅनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 आहे, सांगू शकता मला कोणता अँगल आहे तो. टॅनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे तो अँगल मिळून जाईल तुम्हाला, लक्षात. तर आपल्याला माहित आहे की साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. मग टॅन 45 जर तुम्ही पाहिला तर आपल्या लक्षात येते येस की साइन 45 किती आहे 1/√2, कॉस 45 किती आहे 1/√2, 1/√2 डिवाइड बाय 1/√2, √2 कॅन्सल होऊन 1 राहतो, म्हणजेच त्या ठिकाणी 1 राहते व्हॅल्यू टॅनच्या कोणत्या अँगलला 45. ओके, सो थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. हे डिग्री मध्ये आला आता, लक्षात. रेडियन मध्ये केलं तर काय होईल π/4, लक्षात. तर आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे त्याची. मग पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द गिवन पॉइंट्स आर, सो देअरफॉर पोलर कोऑर्डिनेट्स गिवन पॉइंट्स आर, ओके, r is equal to 3, and theta is equal to 45 डिग्री. म्हणजे व्हॅल्यू काय होईल बेटा ही. सो P of r, theta is equivalent to P of 3√2, 45 डिग्री. काही प्रॉब्लेम आहे का याच्यात सांगा कोणाला, समजलं का हे. ओके, एनी प्रॉब्लेम, क्लिअर. तर अशा प्रकारे आपल्याला ही व्हॅल्यूज फाइंड आउट